की प्रत्येक मुलाच्या कर्तृत्वामध्ये त्याच्या आईचा वाटा असतो. त्या मुलाला घडवण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल ना, कुठल्याही मुलालाच काय घेऊन बसलात तुम्ही. मी म्हणेल की घरातल्या कोणत्याही पुरुषाला, मग तो मुलगा असेल, नवरा असेल, भाऊ असेल, घरातल्या पुरुषाला कोणत्या पुरुषार्थात अडकून ठेवायचं ना, हे सर्वस्वी घरातली स्त्री ठरवत असते. परमार्थामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थापैकी पुरुषानं कोणत्या पुरुषार्थात अडकायचं हे स्त्री ठरवत्या. घरातल्या स्त्रीनं जर ठरवलं नवऱ्याला, मुलाला धर्माकडे घेऊन जायचं, ती धर्माकडे घेऊन जाईल. तिनं जर ठरवलं याला निव्वळ अर्थकारणात अडकून ठेवायचं, त्याला काहीच सुचत नाही. तुम्ही जर म्हटलात साडी, त्याला काय करावं ते कळत नाही. तुम्ही म्हटलात गाडी पाहिजे, ते आयुष्यभर पळत राहत आहे. तुम्ही जर म्हटलात माडी बांधा, ते अर्थकारणातच अडकून राहत. आणि तुम्ही जर ठरवलं घरातल्या पुरुषाला मोक्षाकडे घेऊन जायचं, तर तो मोक्षाकडे सुद्धा जाईल. साधं उदाहरण सांगतो. तुलसीदास महाराजांनी तुलसी रामायण लिहिलं आणि तुलसीदास महाराज जंगलात गेले होते फळं आणायला. फळं घेऊन आले, घरात बायको नव्हती. आता त्या काळात म्हटले बायको जाऊन जाऊन कुठे जाईल. त्या काळात बचत गटाच्या मीटिंग नव्हत्या किंवा कुठल्याही वेगळ्या ऍक्टिव्हिटी नव्हत्या. म्हटले माहेरी गेली असेल, आणि म्हणून तुलसीदास महाराज तिला माहेरी आणायला गेले. पाऊस पडत होता, नदीला पूर आलेला होता. तो पूर ओलांडून पलीकडे गेले. ओलेचिंब झालेले तुलसीदास महाराज असे दारात पाहिले आणि बायकोनं विचारलं, का हो, पाऊस उघडल्यानंतर तर मी येणारच होते. तुलसीदास महाराज म्हटले, तू घरी नसलीस की मला करमत नाही म्हटले. बायको म्हटली, एवढं प्रेम करता माझ्यावर जेवढं प्रेम करताना त्याच्यात थोडं जरी प्रेम प्रभू रामावर केलं तर. बायको एक शब्द बोलली आणि तुलसीदासानं तुलसी रामायण लिहिलं. एवढी तुमच्या शब्दात ताकद आहे. हे झालं नवऱ्याच्या बाबतीत. मुलाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. पोरावरती सगळ्यात जास्त प्रभाव जर कुणाचा असतो ना, तर त्याच्या आईचा असतो. मुलीवरती प्रभाव तिच्या बापाचा असतो. असा अनुभव आहे एकंदरीत. पहा, मुलीला जर आई रागवली ना, तर ती फारसं लक्ष देणार नाही. पण मुलीला जर थोडं जरी वडील रागवले ना, तिला दिवसभर करमत नाही. ती तीनदा आईकडे जाईल आणि सांगेल, आज बाबा रागवले मला. मुलीवरती वडिलांचा प्रभाव असतो आणि मुलावरती त्याच्या आईचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर असतो. आपलं बालपण कुठपर्यंत माहित आहे? बालपण कधी संपतं बरं? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर बालपण संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर बालपण संपतं, कुणी म्हणेल नोकरीला लागल्यावर बालपण संपतं. मी म्हणेल बालपण आहे ना, वयानं कधीच संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आता आपण मोठे झालो, आपलं लहानपण संपलं. हट्ट करावं, मनातलं सांगावं, कधी रडावं, कधी रुसावं. मला सगळ्या महिला सांगा, माहेर कुठपर्यंत हो? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. तुमचं सासर किती श्रीमंत असलं आणि तुम्ही माहेरी आलात, तुमच्या आईने कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली का? आई त्यात 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल. तिला वाटतं पुरीला मी काय वानवलं देवानी. नाही, माहेर तोपर्यंत जोपर्यंत माहेरात आई. नंतर भावानं किती मोठी गाडी पाठवली, मोठी हवेली बांधली, तरी मुक्काम करावा असं वाटत नाही. आई मुलाचं, आईचं त्या मुलीचं नातं हे जगावेगळं आहे. जगापेक्षा आपल्याला जास्त कोण ओळखतं तर आपली आई ओळखते. जन्माला आल्यानंतर जग ओळखायला लागतो, पण जगापेक्षा 9 महिने जास्त आपल्याला आपली आई ओळखत असते. आपल्या जडणघडणीमध्ये तिचा इतका वाटा आहे. आपल्याला चालायला शिकवते, आपल्याला बोलायला शिकवते, आपल्याला बोटाला धरून. मला तर असं नेहमी वाटतं की ज्यांच्या घरात म्हातारी माणसं जिवंत आहेत ना, त्यांनी तोपर्यंत त्यांना जपावं. त्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं आहेत, त्यांनी त्यांना जपा. किती करते व आई, किती प्रेम करते. मग येताना मला संतोष पवार साहेब हे सांगत होते. म्हटले, बच्चू भाऊ नेहमी सांगतात की लहानपणी काहीतरी खळं करत असताना ते शेताला आग लागली आणि इतका घाबरलो. म्हटले मी, असं वाटलं की आता घरातली माणसं मारतील की काय, आणि विहिरीत जाऊन उडी मारावी. मी विहिरीत उडी मारणार आणि त्यावेळेस कानावर आवाज आला, बच्चू. हाक मारली आईनं, मागं वळून पाहिलं आणि माझे प्राण वाचले. नाही तर मी त्याच दिवशी जीवाचं काही बरं वाईट केलं असतं. बघा, बाहेर तुम्हाला जग आमदार साहेब म्हणेल, तुम्हाला नामदार म्हणतील, पण घरात आई मात्र तुम्हाला बच्चू म्हणते. जग तुम्हाला बाळासाहेब म्हणेल, पण घरात आई आल्यानंतर तुम्हाला बाळू म्हणते. ही उकाराची भाषा आहे साहेब.
आणि उकाराची भाषा फक्त आई बोलत्या. आणि उकाराची भाषा अजून कोण बोललं माहितीये? ज्ञानोबा उकाराची भाषा बोलले ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून जगानं ज्ञानोबांना माऊली म्हटलं. काय गोड बोलता तो ज्ञानोबा. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण या शब्दाला ज्ञानोबांनी अवगुणू म्हणावं. किती गोडवा आहे बोलण्यामध्ये. ही उकाराची भाषा फक्त आईची भाषा आहे आणि ती भाषा ज्ञानोबा बोलले म्हणून जगानं ज्ञानोबांना माऊली म्हटलं. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आणि निवळ ते तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असताना 750 वर्षे 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. जग एका पुरुषाला माऊली म्हणतं त्याचं कारण असेल तो ओलावा, ते प्रेम, ती भाषा ही फक्त ज्ञानोबांच्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून जगानं ज्ञानोबांना माऊली म्हटलं. मला आज या प्रवचनातनं फक्त इतकंच सांगायचंय की जोपर्यंत जिवंत आहे आई, जोपर्यंत जिवंत आहेत वडील, तोपर्यंत त्यांना बोला, त्यांच्याशी संवाद साधा. ही प्रेम करणारी माणसं आहेत ना, परत आपल्याला भेटत नाहीत. तुमच्यावरती निरपेक्ष निस्वार्थीपणे प्रेम करणारं जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. म्हणून या लोकांना जपता येईल का? आज प्रवचनाला ओवी घ्यायची म्हणून मी ज्ञानोबांच्या एका ओवीवरती बोलेल. पसायदानातली एक ओवी, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. मला हेवा वाटतो ज्ञानोबांचा. ज्या वेळेस भगवंताकडे काहीतरी मागायची वेळ आली आणि त्यावेळेस ज्ञानोबा म्हणले हा ठीक आहे, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते मिळू दे. केवढा हा मनाचा मोठेपणा आहे की ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. एवढं मोठं मन. आपल्याला जर देवाकडे काही मागायची वेळ आली तर आपण काय मागू देवाला? एक जणाला सांगितलं देवानं, म्हटलं तुला काय मागायचंय ते माग, पण एक अट आहे. म्हटलं काय? म्हटलं तुला जेवढं देईल ना त्याच्या दुप्पट म्हणलं मी शेजारच्याला देईल. आणि ते म्हणलं मला एक बंगला दे. म्हणलं तुला एक मिळेल ना, पण शेजारच्याला 2 द्यावं लागतील. म्हणलं हे काय पद्धत आहे? आणि मला एक गाडी आणि म्हणलं शेजारच्याला 2 दिली. यानं 8 दिवस विचार करून देवाला सांगितलं. म्हणला देवा ते काय नाही, म्हणला माझा एक डोळा जाऊ दे. म्हणला का? म्हणलं ते शेजारच्याचे 2 गेले पाहिजे. ही मानसिकता आहे. पण ज्ञानोबांचं मन केवढं मोठं. अरे काय मागायचं? ज्ञानोबा म्हणले जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. काय ते गोड आहे. पसायदानाचा पहिला शब्द काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पहिला शब्द काय पसायदानातला? आता. ज्ञानोबांचं शब्द सामर्थ्य एवढं मोठं आहे. पसायदानाची सुरुवात करताना पण, किंवा, म्हणून, परंतु, किंबहुना कोणत्याही शब्द न करता आली असती, पण माऊली म्हणतात आता. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. सगळा सप्ता बिप्ता आठवेल आणि मग अजय महाराज भाऊंला म्हणतील आता येतो. तुम्ही मंडळी आता जाताना काय म्हणाला? आता. आता हा निरोपाचा शब्द आहे हो. माऊली निघाले आणि मागायची वेळ आली तेव्हा निर्वाणीची अपेक्षा ज्ञानोबांनी भगवंताकडे व्यक्त केली आणि म्हटले आता. आणि मागताना ज्ञानोबा पांडुरंगाचे भक्त आहेत. महाराज ते आता पांडुरंग म्हणू शकले असते, आता विठ्ठला म्हणू शकले असते, पण जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्ञानोबा म्हणाले आता विश्वात्मके देवे. आणि मागताना सुद्धा असं लाचार होऊन मागितलं नाही. पाया पडतो बाबा द्या तेवढं. अरे असं स्वाभिमानानं मागता तोषोनी मज द्यावे. हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय, याच्यावरती जर तुम्ही संतुष्ट असाल तर माझा अधिकार आहे म्हणून मी तुम्हाला मागतो. तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. आणि पहिलं मागणं कुणासाठी मागितलंय ज्ञानोबांनी? आपल्याला जर मागायची वेळ आली तर नवरा बायकोसाठी मागल, बायको नवऱ्यासाठी मागल, दोघं मिळून पोरांसाठी मागताल, फार फार पुढे गेला तर मेहण्यासाठी मागताल. मागायची वेळ आली तर ज्ञानोबा पहिलं मागणं मागतात, जे खळांची व्यंकटी सांडो. जे दुर्जन आहेत, जे खल आहेत, बाबा रे त्यांची व्यंकटी सांडो. एक एक शब्द आहे ना ज्ञानोबांच्या पसायदानातला, त्याच्यावरती 2-2 दिवस 4-4 दिवस बोलता यावं इतकं सुंदर पसायदान आहे. सांडो शब्द का वापरला? ज्या गीतेवरती ज्ञानोबांनी टीका केली ज्ञानेश्वरीच्या रूपानं, ती गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण रणांगणात सांगतो, अरे आमचा जन्म कशासाठी आहे? सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या संहारासाठी, दुर्जनांना मारायसाठी आम्ही जन्माला आलोय, हे भगवान श्रीकृष्ण सांगतो. आणि ज्ञानोबा काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. वाढो कधी म्हणतात मला सांगा? वाढो आपण कधी म्हणतो? थोडस रोपटा आहे, थोडस असलं तर वाढो म्हणतो. आणि अजिबातच नाही मग काय शब्द वापरला जातो? रुजो. माऊली रुजू म्हणू शकले असते.
पण माऊली वाढो का म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो का म्हटलं माऊलींनी? त्याचं कारण असं आहे, माऊलींना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसाच्या ठिकाणी सुद्धा सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले तया सत्कर्मी रती वाढ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अरे ज्ञानोबा, मैत्र जीवांचे आता आम्ही फ्रेंडशिप डे हे ते असले साजरे करायला लागलो. शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानोबांनी सांगितलं मैत्र जीवांचे. मी भाऊंचा एक व्हिडिओ पाहिला होता, मध्ये ते आंघोळ वगैरे घालताना, ते पाहताना अक्षरशः भारावून गेलो. म्हटलं हा ओलावा या असं वरून वरून नाही आणता येतो, पेपरला देण्यापुरतं किंवा फोटो काढण्यापुरतं ते लगेच जाणवतं. हे असलं आतून यावं लागतं. मग अशीच अमृते महाराज हे सांगत होते मला की तुमचा आणि आईंचा एक मला प्रसंग सांगितला की कुठे देवीला जाताना देवीसाठी म्हणून दोघं आई आणि मुलगा भाऊ आणि ते गेले साडी घेऊन, आणि देवीला साडी द्यायची तर बाहेर देवीच्या मंदिराच्या बाहेर जे काही मागणारी लोक असतात त्यातल्या एका बाईच्या अंगावरती साडी नाही नीट, तिची साडी फाटलेली आहे. तर ते म्हणले मग आत देण्यापेक्षा इथंच देऊन टाकू. आणि भाऊंनी आणि त्यांच्या आईनं बाहेरच्या त्या बाईला साडी घातली. हे आतून यावं लागतं. हे असलं वरवर चिपटून ती नाही कळता येत. मला वाटतं हे पोरांच्या मनात जर बिंबवायचं असेल ना, आणि तुम्हाला सांगतो सांगून भाषण देऊन आणि मोठमोठे सुविचार लिहून येणारी पिढी तशी वागत नाही. आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही. आपण जसं वागू ना तसं पोरं वागतील. भाऊंच्या आईनं नुसतं सांगितलं नसेल की आपण असं करावं तसं करावं, स्वतः ज्यावेळेस ती देवीला चालवलेली साडी एखाद्या स्त्रीच्या अंगावरती घाल त्यावेळेस कळतं की अरे नाही, इथं देव आहे, इथं परमेश्वर आहे, या माता माऊलीमध्ये सगळं आहे. मला वाटतं आदर्श आपल्याला आहेत ना, आपल्या बोलण्यातून नव्हे आपल्या वागण्यातून येणाऱ्या पिढीच्या समोर आदर्श निर्माण करता येतील का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करावा. आणि तुम्ही मंडळी तर किती नशिबवान होतो, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा या भूमीतले. अहो गाडगे बाबा नंतर संत नाही परत. काय या माणसांचा व्याकुळपणा. महाराज, मी परवा एक पुस्तक वाचत होतो, गाडगे बाबा लहान होते, डेबू ते गाडगे बाबा ही माणसं उगच मोठी होत नाहीत. आता येताना आम्ही जरा तुमच्याविषयीच भाऊ गप्पा मारत होतो, 4-4 टर्म अपक्ष कुणीतरी निवडून, हे असंच होतं का सहजासहजी? माणसं मोठी होतात ना, त्यागाशिवाय माणूस मोठाच होऊ शकत नाही. तुम्ही किती फार फार तर तुम्ही 2-5 दिवस कुठेतरी मिरवाल, कुठेतरी एखादी दुसरी पदं भेटतील, पण फार मोठं व्हायचं असेल ना तर त्याग सोडून तुम्हाला भगवंत कुणालाही मोठं करत नाही. देव सुद्धा विशिष्ट कामासाठी तुमची निवड करतो ना, तुमच्यात काहीतरी असल्याशिवाय त्याची ती निवड करत नाही. डेबू ते गाडगे बाबा हा प्रवास सोपा होता का? गाडगे बाबा ज्या माणसाच्या घरी काम करायचे, दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी बाबा दारात उभे होते आणि तो मालक आत पुरणपोळी खात होते. बाबा असेच उभे राहिले आणि मालकीने विचारलं, डेबू काय करून राहिला जी? गाडगे बाबा काहीच बोलले नाही. आणि थोडा वेळ राहून म्हणले, मालक जसं तुपासंग पोळी खातायत ना जी, तशी मला पण खायची. मालकीनं आत गेली पोळी आणायला, मालकानं ऐकलं की हे ताटाकडे बघतंय आणि मालक जसा तुपासंग पोळी खातोय तशी पोळी डेबू मागतोय. मालकानं काट्याचा फोक आणला. गाडगे बाबांना म्हटलं, हात पुढे कर डेबू. असे 2 हात पुढे करायला लावले आणि तुला पोळी खायची ना जी. काट्याच्या फोकानं सपासप वार केले, रक्त भांबाळ झाले बाबांच्या हात. डोळ्यातून एक टिपका गाळला नाही, दगडावरती जाऊन बसले. रस्त्याने एका जाणाऱ्या माणसाने विचारलं, डेबू काय करून राहिला जी? काही नाही जी, मालकाने दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हणे, आणि हातातले काटे काढत बसले. दुःखाचा साधा उल्लेख सुद्धा गाडगे बाबा करत नाही की मालकानं मला अहो माऊलींनी साधं दुःख सहन केलं. मला एक ओवी सांगा माऊलींच्या ज्ञानेश्वरीतली की जिथं माऊली द्वेष व्यक्त करतात, संताप व्यक्त करतात. एकदाच चिडले ते फक्त आणि ताटी लावून बसले. पण ज्ञानेश्वरीमध्ये एक सुद्धा कुठे शब्द असा नाही की मी माझं दुःख वेदना व्यक्त केल्या. गाडगे बाबांना विचारलं, काय करून राहिला? बाबा म्हणले, नाही मला कुणी मारलं, काय नाही, मालकानं तुपासंग पोळी दिली म्हणले खायला, ती खातो. आणि हेच गाडगे बाबा, हाच डेबू जेव्हा बाबा झाले आणि एका गावात त्यांना कीर्तनाला बोलवले एका व्यापाऱ्यानं. व्यापारी म्हटला, बाबा तुम्ही कीर्तनाला या. बाबा म्हणले, मोठा व्यापारी आहेस तू, मी कीर्तनाला येईन पण माझी एक अट आहे म्हणले. म्हणले काय? म्हणले अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण घालशील का? बाबा तुम्ही कीर्तनाला येणार म्हणले, अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण घाले की म्हणले. बाबा कीर्तनाला उभे राहिले, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर बाबांनी सांगितलं, अरे पंक्ती धरा. तशाच पंक्ती धरल्या
आणि गाडगे बाबा स्वतः उतरून एका एका माणसाला पुरणपोळी वाढत होते. सगळ्यांची जेवण आटपली आणि मग ज्यानं कीर्तन ठेवलं होतं तो म्हणला, बाबा चला 2-2 घास खाऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारला, म्हणले पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फेटली बाबा, आता घास गिळत नाही. आणि बाबा पुढच्या गावाला जायला निघाले. पुढच्या गावाला जायला निघाले तर एक जण पळत आला, म्हणला, बाबा पाय पाय कुठं चालला? बैल झुपतो, बैलगाडीनं सोडतो. बैल झुपली, बैलगाडीत बाबा बसायला लागले. बाबांचं लक्ष बैलांकडे गेलं. बैलांची पोटं खापाटीला गेली होती. बाबा खाली उतरले गाडीतून, म्हणले बैल कुणाची? म्हणले हे ह्याची. जवळ गेले त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला, म्हणले तुला तर लय रगत दिसून राहिलं जी. आणि मग जरा बैलांकडे पण बघत जा, त्यांच्या पोटात काय नाही. आणि बाबा पाय पाय निघून गेले. अरे हे प्रेम, ही व्याकुळता, हे असं आतून असावं लागतं, ते वरवरून नाही येत. आणि त्या भूमीमध्ये आपण जन्माला लागतो. भाऊ, मला हेवा वाटतो आपला की आपण दिव्यांगांसाठी काम करत राहिलात. मला हेवा वाटतो आपला की आपण समाजातल्या अशा दुर्लक्षित घटकासाठी आपण स्वतःला झोकून दिलं. आणि मला वाटतं ही प्रेरणा, हे प्रोत्साहन तुमच्या आई, तुमच्या वडिलांकडून आपल्याला मिळालं. आणि भगवंतानं आपली या कामासाठी, लक्षात घ्या, जगात काहीही लक्षात राहत नाही. जगात आतापर्यंत अनेक श्रीमंत लोक जन्माला आली आणि गेली, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवायला मोकळा नाही. भारतातल्या एका 100 अब्जाधीशांची नावं सांगा म्हटलं तर आपल्याला लवकर सांगता यायची नाही. पैशांवरून, श्रीमंतीवरून तुमच्या नावाची नोंद इतिहास कधीच ठेवत नाही. 130 कोटी लोकसंख्या आहे भारताची. रोज लाखो लोक जन्माला येतात आणि मरतात, काय कोणाला घेणं देणं नाही. पण गाडगे बाबा आजही तुमच्या माझ्या लक्षात आहेत. ज्ञानोबा आजही तुमच्या माझ्या लक्षात आहेत. अरे तुकोबा आजही तुमच्या माझ्या लक्षात आहेत. महाजनकीची कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. लोक म्हणतात की इंद्रायणीनं गाथा परत केली, हा चमत्कार आहे. अरे ते काय चमत्कार तेव्हा? तुकोबांचा अधिकार आहे, इंद्रायणीला द्यावीच लागली गाथा. पण त्याही पेक्षा मोठा चमत्कार, पिढ्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. आणि साहेब त्याचा कुठं फ्लेक्स नाही, कुठं बॅनर नाही, कुठं जाहिरात नाही. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकोबा आहेत. बरं, पुढे ऑनलाईन करायला लावलं नाही, काही नाही, बुडून टाकलं ते. आणि काय जगली ही माणसं. मला वाटतं या लोकांना सापडला जगण्यातला अर्थ. इंद्रायणीच्या डोहात माऊली पाऊल ठेवायला लागले तर लोकांनी पाऊल सुद्धा ठेवू दिलं नाही. दगड धोंडे घेऊन लोक मागे लागले. आणि ते ज्ञानोबा म्हणतात, जो जे वांछित तो तिला. पण मेक मारून ठेवली ज्ञानोबांनी अगोदर. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळेल, पण कधी मिळेल? दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछित तो तिला. पाप अंधकार दूर होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आमच्यामध्ये जे अज्ञान आहे ना, ते दूर होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आणि पाप, अन्याय, अंधकार हे दूर करायचं सगळ्यात मोठं साधन, माझं सगळ्या माता भगिनींना हात जोडून विनंती आहे, सगळ्यात महत्वाचं साधन जर आजच्या काळात कोणतं आहे ना अज्ञान दूर करायचं, तर ते शिक्षण आहे. आपल्या लेकरांना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. 2 रुपये आपण इकडे सण उत्सव कमी साजरे केले तरी चालतील, पण तुमच्या पोरींना शिकवा. सिस्टीम बदलायची आपण म्हणतो. सिस्टीम कधी बदलेलो? अहो, या पोरी तुमच्या उद्या कलेक्टर झाल्या, लाल दिव्याच्या गाडीत येतील. शिपाई असते दार उघडायला सुद्धा. आणि जिल्हा बदलायची ताकद त्याच्या सहीमध्ये असते. आज मंत्री झाले भाऊ, आज सिस्टीम बदलू शकतात. आज ठरू शकतात की मी माझ्या खात्यात हा निर्णय घेईल, मी हे चेंजेस करेल. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज. तिथं पोहोचावं लागेल. आणि आपली पोरं तिथं जर पोहोचावीत खेड्यापाड्यातली, असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर या लेकरा बाळांना शिकवा, पोरींना शिकवा, तुमच्या पोरांना शिकवा. महात्मा गांधींचं एक सुंदर वाक्य आहे, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. शिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व बदलवणारं एक धारदार शस्त्र आहे. आजच्या काळात अज्ञान विज्ञान दूर करायचं म्हणजे हे शिकवा पोरांना. आणि त्याच्यावरती टिप्पणी करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. इट्स ट्रू बट फेन. इफ एज्युकेशन सिस्टम टीचेस दॅट टाइप ऑफ जॉब विच हेल्ड इन द सोसायटी, और सोसायटी डू दॅट टाइप ऑफ जॉब विच टीचेस इन द क्लासरूम. म्हणजे काय? वर्गात जे शिकवलं जातं ते एकतर समाजात घडलं पाहिजे, किंवा समाजात जे घडतंय ते वर्गात शिकवलं गेलं पाहिजे. भाऊ, आज तुम्ही शिक्षण मंत्री आहात. दुर्दैवानं आज वर्गात जे शिकवलं जातं ते समाजात घडताना दिसत नाही, आणि समाजात जे घडतंय ते वर्गात शिकवलं जात नाही.